छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरात वाहन परवाना नसतानाही दारू पिऊन गाडी भरधाव चालवत धडक दिली आहे। यात 4 प्रवाशांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झालेत। वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवण्यास दिलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। दारू पिऊन वाहन चालक गाडी चालवत होता, त्याच्याकडे परवाना नसताना त्याला गाडी चालवायला दिलीच कशी हा सवालही यामुळे उपस्थित होतोय। आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र ज्यांचे जीव गेले त्यांच्या कुटुंबियांचं काय हा प्रश्न उपस्थित होतोय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवायला दिलं आणि इतकी मोठी दुर्घटना घडली आहे, फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही हे सुद्धा यातून दिसतंय। ते बरोबर आहे। वाळूज महानगर परिसरामध्ये 2 तरुण स्कॉर्पिओ गाडी घेऊन फिरत होते आणि ते दारू पिलेले होते। दारू पिलेल्या अवस्थेत समोरून येणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली। हा भीषण अपघात होता आणि या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झालेत आणि 2 जण गंभीर आहेत, ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत। अशा स्थितीमध्ये काल सायंकाळच्या वेळेस वाळूज महानगर पोलिसांनी या दोघांना अटक केलेली आहे। यातला प्रमुख विशाल ज्ञानेश्वर चव्हाण हा 22 वर्षीय आहे। तो वाळूज परिसरामध्येच राहतो, गंगापूर तालुक्यातल्या परिसरामध्ये राहतो। त्यांनी दारू पिऊन, त्याच्याकडे कुठलाही परवानगा नव्हता, त्यांना गाडी चालवण्याचे स्किल सुद्धा नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुख्य पुणे संभाजीनगर महामार्गावर गाडी चालवली होती आणि मोठा अपघात केला होता। त्यामुळे आता या दोघांना माधव या संपूर्ण माहितीसाठी। तर एकंदरीत गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही गाडी चालवायला दिल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे।